तुम्ही 2 लाख रुपयाची पार्टी करा, दारू बिरू प्या रे, पैशाचं काय नाही रे, पैसा भरपूर आहे माझ्याजवळ, चालत. ओके. हे भाऊ इकडं काय करायला अरे काय नाही, मग कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मी स्टेशनचं. स्टेशनचं हे हा स्टेशनचं, स्टेशन बनवायचंय. आणि कसं आहे माहिती आहे का, इथं आपल्या 5-50 साहेबा चालू आहेत, बाप 40 JCB चालू आहेत, 20 पॉकलँड चालू आहेत. बाप लयच मोठा गुत्तेदार झाला ना भाऊ तू गुत्तेदार म्हणजे रेल्वे ही इथं मी एक हे केली, डायरेक्ट रेल्वेनं माल इथं येणार, सिमेंट, खडी, माती बिती चट रेल्वेनं इथं येते, इथून खाली करायला डायरेक्ट माणसं लावलेले, ते माणसं खाली करून घेते, JCB सगळं. आता माझं प्लेन जे आहे ना, माझं तिकडं उतरलेलं आहे प्लेन, माझं ते दिसतंय ना, ती टाकी दिसती ना, हा ती डिझेलची टाकी. माझ्या विमानामध्ये डिझेल टाकायला आणि हेलिकॉप्टर आज आणू वाटलं नाही, का की थंडी आहे आणि तो फॅन चालू असला ना, मला जास्त थंडी वाजते, त्याच्यामुळे आज मी हेलिकॉप्टर आणलं नाहीये. माझ्या विमानाचा ड्रायव्हर, हा ड्रायव्हरलाच, माझ्या विमानाच्या ड्रायव्हरला कमीत कमी याला किती महिना याला कमीत कमी 30-40 लाख रुपये महिना देतो मी, असंच देऊन टाकतो, महिन्यानी नाहीये. खिशात हात घातला की याला जेवढे पैसे निघते तेवढे यायचेच. मग आता काय ना आले तुम्ही आता आता विमान तिकडे उभा केलंय ना, सांग ना त्यांना. विमान आम्ही तिकडे उभा केलंय आणि आलतो मी इकडे चेकिंग बिकिंग करायला, कारण कसं आहे माहिती आहे का, स्कॅम भरपूर व्हायला लागलेत आता. याचाच फोन होता आपला मोदीचा. मोदी त्यांच्या गुजरात मध्ये एक स्टेशन बनवायचंय. अच्छा. तर ते म्हणे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ, म्हणलं ओके, काय हरकत नाही. ड्रायव्हरला शांत आहेत, ड्रायव्हर बोलत नाहीत, मुख्य माझाचे ते. मुख्य माझाचे